मुलांनो, आनंद आनंद ही अशी गोष्ट आहे ना की आपल्याला अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून तो आनंद मिळवता आला पाहिजे. खरं तर चांगल्या विचारांची देवाणघेवाण होणं, त्याचबरोबर सतत चांगला विचार करणं ह्याची सवय जडणं हे सुद्धा तितकंच आवश्यक. आणि मला असं म्हणून मुळात वाटतं आहे की आनंददायी शिक्षण किंवा आनंददायी शनिवार ह्या संकल्पना ना ह्यातूनच निर्माण झाल्या असाव्यात. आनंददायी शिक्षणासाठी विविध अध्ययन अनुभव देणे आवश्यकच असते हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. आणि त्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्षेत्रभेट. क्षेत्रभेट ही एक महत्त्वाची अभ्यास पद्धती बरं का. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण घेता येतं. भौगोलिक किंवा नैसर्गिक संकल्पनांचा आणि घटकांचा प्रत्यक्ष अनुभव घेता देता येतो. मानव आणि पर्यावरण यांच्यातील सहसंबंध जाणून घेण्याच्या दृष्टीने भौगोलिक क्षेत्रभेटी अत्यंत उपयुक्त असतात आणि अभ्यास अधिक रंजक होऊन उपयोजनेस चालना देखील मिळते. आज शनिवार दिनांक 22/2/2025 रोजी आनंददायी शनिवार निमित्त नूतन विद्यामंदिर मानखुर्द येथील इयत्ता 6वी ब व 7वी ब च्या मुलांचा गट मानखुर्द खाडी योगायतन पोर्ट शेजारी महाराष्ट्रनगर येथे मिठागर पाहण्यासाठी गेला होता. प्रत्येकाच्याच घरी रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेले मीठ कसे बरं बनते, तेथील कामे कशी असतात हे पाहण्यासाठी ही शैक्षणिक भेट दिली गेली. विद्यार्थ्यांना मीठ कसे बनते याची माहिती देण्यात आली. यासाठी पुढाकार घेणारे आमच्या शाळेतले श्री विठ्ठल पाटील सर यांनी अगदी छानरित्या विद्यार्थ्यांना मीठ कशाप्रकारे तयार होते याबद्दलची माहिती दिली. समुद्राच्या किनाऱ्यावर मीठ तयार करण्यासाठी केलेले वाफे मुलांना प्रत्यक्ष पाहता आले. भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी वाफ्यात येते. सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होते व मीठ खाली राहते. याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना घेता आला. उन्हातानात कष्ट करणाऱ्या कष्टकरांची मेहनत प्रत्यक्ष पाहता आली आणि विद्यार्थी देखील अगदी ह्या कडक उन्हामधून अतिशय छान आनंद घेत या सगळ्या गोष्टींचा मनसोक्त आनंद घेत होते. तसेच महात्मा गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहाचा इतिहासही ह्या निमित्ताने थोडासा मुलांच्या लक्षात आणून दिला. सोबत झणझणे सर, चव्हाण मॅडम यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या परीने विज्ञानाची माहिती सांगत हा सगळा कार्यक्रम अतिशय रंजितच केला. विद्यार्थ्यांना या निमित्ताने मिळालेला प्रत्यक्ष अनुभव आणि माहितीमुळे मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि कुतूहल खरोखरच पाहण्याजोगा होता. अशा प्रकारे सोबत आणलेले डब्बे आणि चटकदार भेळीचा आस्वाद घेत खेळीमेळीच्या वातावरणात ही शैक्षणिक क्षेत्रभेट यशस्वी झाली.